नमस्कार. आमचे परममित्र चिंचवडचे आमदार पिंपरी चिंचवड आणि भोसरी मिळून होणाऱ्या महानगरपालिका जिल्ह्याचे अध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कार्यक्रम एकाच ठिकाणी आहेत. प्रामुख्याने कायदा सल्ला केंद्र आहे, सीए म्हणजे आपल्याला अनेक अकाउंट्सच्या विषयामध्ये सीएची मदत लागते, सीए सल्ला केंद्र आहे. तसंच समाजामध्ये प्रामुख्याने कायदा क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव काम केलेलं आहे, मग वकील म्हणून भरीव काम केलं आहे, वकील निर्माण व्हावेत म्हणून क्लासेस म्हणून भरीव काम केलेलं आहे, अशांचा जीवन गौरव देऊन पुरस्कार असा एकत्रित कार्यक्रम आहे. मी ह्या कार्यक्रमाला येतो म्हटलं याचं कारण जसं शंकरभाऊंशी असणारी दोस्ती तसं सुधाकर आव्हाडजी ही एक अशी व्यक्तिरेखा आहे की ज्यांनी किमान काही हजार वकील निर्माण केले. लॉच्या विद्यार्थ्यांना क्लासेस म्हणजे आव्हाडांचे क्लासेस, स्वतःची प्रॅक्टिसही चांगली आहे. आणि मग आव्हाडांचा सत्कार आहे का, त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला का, आपण गेलंच पाहिजे. पण अचानक मी शिक्षण मंत्री असल्यामुळे जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट नावाची आपली जी MBAची खूपच प्रसिद्ध, म्हणजे जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी हा जगातल्या अनेक कंपन्यांचा CEO आहे. त्याच्या माजी विद्यार्थ्यांचं एक संमेलन हे आधी हो म्हटलेलं अचानक लक्षात आलं आणि मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत ती जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट असल्यामुळे कुलगुरू उपकुलगुरूंनी खूपच पाठपुरावा केला. वेळेचे ॲडजस्टमेंट मी करायला बघत होतो की आपला कार्यक्रम दुपारी 3ला करता येईल का, मग तो कार्यक्रम सकाळी 10ला करेन. मला ही ओढाताण हा काही नवीन विषय नाही. पण मग आपलाही सगळ्यांचा आग्रह पडला. संध्याकाळी रिनाऊंड वकील, रिनाऊंड शिक्षणतज्ज्ञ, सगळ्यांचे मित्र SK जैनांचा 75 निमित्ताने सत्कार आहे. मग सकाळच्या मोठ्या प्रमाणावर वकील मंडळींना संध्याकाळी पण यायचं, त्यामुळे ते म्हणाले करायचं असेल तर कार्यक्रम सकाळी करू. मग आम्ही सॉरी, मला त्यामुळे उपस्थित राहता आलं नाही. मी शंकरभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ह्याच्या बरोबरीने प्रामुख्याने आमचे अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष झाले. ही एक महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी घटना आहे. अण्णांसारखा एक सामान्य कार्यकर्ता, कुठली राजकीय पार्श्वभूमी नसणारा कार्यकर्ता स्वतःच्या कर्तृत्वाने कुठपर्यंत जाऊ शकतो याचं मोठं उदाहरण अण्णा बनसोडेंचं विधानसभेचं उपाध्यक्ष होणं आहे. त्यामुळे अण्णांचं अभिनंदन, शंकरभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ज्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळायचा आहे असे माझे मित्र ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकर आव्हाड, ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर, CA मिलिंद काळे, मान्य श्री तुकाराम गुजर, मान्य श्री उमेश भाऊ चांदगुडे यांना जीवनगौरव मिळाला आहे. या सगळ्यांना आणि CA दीपक सिंगला, ॲडव्होकेट सुभाष मोहिते, ॲडव्होकेट सुनील ओनराव, ॲडव्होकेट संजय भळगट, आत्माराम भापकर, CA किशोर गुजर, CA संतोष जाधव, CA आशिष बाहेती, अशा सगळ्यांना आणि विधिज्ञ व CA नारीशक्ती पुरस्कार मिळालेल्या ॲडव्होकेट जयश्री कुटे, ॲडव्होकेट सुजाता बेडकर, CA रचना रानडे, CA प्राजक्ता चित्तोळकर, ॲडव्होकेट ज्योती सोरकडे, ॲडव्होकेट बिभा सिंग, ॲडव्होकेट जया उभे, अशा सगळ्यांना माझं अभिनंदनही, माझ्या शुभेच्छाही. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणखीन यशाचं वरचं पाऊल त्याने गाठावं यासाठी मी खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाचे संयोजक ॲडव्होकेट गोरखनाथ झोळ, अध्यक्ष कायदा आघाडी, आणि CA बबन डांगले, अध्यक्ष CA आघाडी, यांना दिलगिरी व्यक्त करतो की मी आधी हो म्हणून सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही आहे. कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा.